गणपत जगताप. मी रिक्षा आज 30 वर्षापासून चालवतो. काय अडचणी रिक्षा अडचणी चालवताना? म्हणजे आता सीएनजीचं दर दर हप्त्याला 2-2 रुपये वाढत चालले. गव्हर्नमेंटला एवढं तर समजलं पाहिजे. रिक्षाचा धंदा पण तेवढासा नाहीच राहिला. रिक्षावाल्याला परवडत नाही. स्पेअर पार्टचा भाव पण एवढा वाढला आहे की घरी एक गाडीचं काम निघालं तर ते खर्च एवढा येतो की हप्ता भरायला येत नाही गाडीचा. त्याच्यामुळे मीटर भाव वाढल्या पाहिजे. पण मिनिमम कमीत कमी तर 30 रुपये झाल्या पाहिजे असं आम्हाला तरी वाटतं. माझं नाव सुरेश शंकर शिंदे आहे. पण आता रिक्षाचे दर वाढणं गरजेचं आहे. कारण इंधनचं पण आता CNG पण गॅस वाढलेला आहे आणि आम्हाला तसं म्हणायला गेलं तर परवडत पण नाही ट्रॉफिकमुळे पण म्हणा. त्याच्यामुळं रिक्षा हा 30 रुपये मीटर झालाच तर फार छान होईल. माझं नाव अनिल वामन चव्हाण. आम्ही कृती समितीचा मी सेक्रेटरी आहे. सूर्यमामा आमचे अध्यक्ष आहेत. तर मग आमची मागणी अशी की खटुआ समिती होती. खटुआ समितीचा निर्णय कसा आहे की दरवर्षी मीटर वाढ दिली पाहिजे. पण दरवर्षी मीटर वाढ भेटत नाही. कारण जे MMRDच्या मिटिंगा होतात 2 महिने ते मिटिंग लागते पण ते मिटिंगा लागत नाही. त्याच्यामुळे काय आता आमचा प्रॉब्लेम तयार होतो. मिटिंगसाठी आम्ही अर्ज करतो ते अर्ज कोणी वाचत नाही. आता आम्ही अर्ज दिला की रिक्षावाल्यांचं मीटर 3 वर्षापासून मीटर वाढलेलं नाही. 26 मीटर झालं. गव्हर्नमेंट काय करतं, तुमचं मीटर वाढ झाली टायमावर तुम्ही मीटर रिकॅल्क्युलेशन नाही केलं का तुम्हाला फाईन रोजचे 50 रुपये. म्हणजे रिक्षाने आता सध्या 5,000 फाईन रिक्षावाल्यांना मीटर जर तुमचं फास्ट नसेल किंवा केलं नसेल तर आमची मागणी अशी आहे की कमीत कमी रिक्षा मीटर 30 रुपये आणि पुढे प्रत्येक किलोमीटर 2 रुपये. इंधनाचे दर वाढलेले आहेत, CNGचे दर वाढलेले, त्यामुळे रिक्षा चालवणं देखील खूप कठीण झाले. इंधनात दर आता जवळ 3 वेळा इंधन वाढ झाली. जो CNG गॅस कोणी त्याला घेत नव्हतं तेव्हा ते गॅसची किंमत 100 म्हणजे पेट्रोलचा गॅस सेम झाला होता. पेट्रोल 111 पर्यंत गेलं, इंधन ते 100 रुपये ना CNG. मग रिक्षावाले व्यवसाय करून ते घर कसं चालवायचं, त्यांचे पोरं शाळा कॉलेजची फी कशी, स्पेअर पार्ट वाढलेत, रिक्षाच्या किमती वाढल्यात. जी रिक्षा पहिले 2,80,000 भेटायची ती 90 झाली. 3 लाखामध्ये रिक्षा झाली असती. पण तुम्ही जसं म्हणाले की गेल्या 3 वर्षापासून ही मागणी जी आहे ती प्रलंबित आहे. प्रलंबित यापुढे काय नेमकी भूमिका युनियनची असणार? नाही, आता आम्ही सरकारला पहिले निवेदन दिले, विनंती केली. आता रिक्षाला कसं स्पर्धा झालेली आहेत. ओला उबेर वगैरे ते बाईक टॅक्सी सध्या बंद केले पण ते फिरतात. ते सरकारचा लुकआउट येतो. पण आमचं असं म्हणणं आहे की रिक्षावाल्यांना हा जुना पुरातन व्यवसाय आजपासून नाही तर एवढे वर्ष रिक्षा चालवतात तर यांच्यासाठी सरकारने ही कमीत कमी दरवाढ तरी दिली पाहिजे. आज आमचा रिक्षावाला कर्जबाजारी 3 लाखाची गाडी घेतो, परत बँकेचे हप्ते असतात, परत त्यांच्या पोराचं शिक्षण असतं. त्यांना जी पाहिजे ती सुविधा त्या रिक्षावर सर्व काही, त्यांना काही कुठलं एक्स्ट्रा इन्कम नाही. सकाळी उठता इमानी येतबारे 8 वाजता 7 वाजता गाडी चालू दिवसभर, त्यांना 1,000 रुपये सुद्धा मिळत नाही. एवढी त्यांची हालत खराब आहे. आता हे आमचं शेअरिंग स्टँड आहे, इथं 15 रुपये सीट आहे. आता हे पण 20 रुपये करू, पण नंतरचा भाग आहे. पहिले मीटरचं महत्त्वाचं. रिक्षावाल्यांचे बाटला सर्टिफिकेट जे असतं 3 वर्ष येतं तर बाटला साफ करतो पासिंगसाठी. ती पहिले फी होती 600 रुपये. आता या बाटला टेस्टिंगवाले काय केलं, युनियन संघटना उभी केली. कुठे जावं तुम्ही ते 3,000 रुपये घेतात. एवढा खर्च लागत नाही त्याला, फक्त काय बाटला साफ करता फवारा मारता 3,000 रुपये द्या. ही लुटमार बंद होत नाही. आम्ही सरकारला निवेदन दिलं, परिवहन आयुक्तांशी भेटलो, ते म्हणतात आमच्या अखत्यारीत प्रश्न येत नाही. मग कोणाच्या येतं अखत्यारीत प्रश्न? आणि त्याला CNGसाठी पर्याय पण पेट्रोल पण गाडी याच्यामध्ये पेट्रोल CNG दोन्ही आहेत. तर तुम्ही त्यांनी काय केलं आहे, सिस्टीममध्ये ते CNG कंपल्सरी करून ठेवली. त्याच्यामुळे गाडी पासिंगला आमच्या अडकते. तो पण विषय याच्यामध्ये येतो. म्हणून रिक्षाचं मीटर वाढ ही झालीच पाहिजे. मी हरीश काळूराम पाटील. मी आज 20 वर्षापासून रिक्षा चालवतोय. CNG दर 2-4 दिवसांनी 2-2 रुपये वाढलेले आहेत. ज्यावेळी 40 रुपये किलो गॅस होता त्यावेळी तोच मीटर होता. ती शेअरिंग आहे आमची 15 रुपये. आज 90-95 रुपये गॅस झाला आहे. त्याच्यामुळे मीटरचे भाव वाढले पाहिजेत.